ओळख करून घेऊन जायचं. मला वाटतं येत आहेत आमच्या समोर. तुम्ही अनलॉक करा आणि मग त्यानंतर घेऊन जाऊ शकता. चला चला आपण लगेच मॅचला सुरुवात करूया. फलंदाज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील आर्यन चिर्ले टीमच्या वतीने. 4 षटकांचा सामना आहे. 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायची. तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2025 भव्य दिव्य प्रकाश झोतातील ही रजनी क्रिकेट स्पर्धा आणि आज या स्पर्धेची 4थी रात्र. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ संघ अतिरिक्त वेळ घेऊ नका. खरं तर हा संघ सर मगाशी इथे खेळला, त्यानंतर तळोजा मजकूरला गेला, तिथे खेळला आणि पुन्हा इकडे आला. घनश्यामशी आम्ही चर्चा करत होतो काही वेळापूर्वी. त्यांनी आम्हाला सांगितलं तिकडे पराभूत झालो आम्ही, मात्र इथे आम्ही पुन्हा दाखल झालो. म्हणजे इतका प्रवास क्रिकेटसाठी, तोही रात्रीचा. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडूच करू जाणे खरंच. कारण दिवसा ड्युटी करतात, काम धंदा व्यवसाय जे काय असेल, पुन्हा काही दिवसाचं क्रिकेट, पुन्हा रात्रीचं क्रिकेट, काही मला वाटतं शिकतही असतील यापैकी. चला मॅच ऑन गेम ऑन. चला मोबाईल कोणाचा आहे त्यांनी कृपया व्यास आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. एक मोबाईल आम्हाला खेळाडू कक्षामध्ये सापडलेला आहे आणि धाकटी जुईच्या खेळाडूने तो आमच्यापर्यंत पोहोचवलाय. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. या आयोजकांकडे आपण जमा करू. मात्र जर आवाज पोहोचत असेल त्या अगोदर मला वाटतं खारकोबर संघ त्या ठिकाणी उपस्थित होता. आर्यन चिर्लेचे 2 धुरंधर फलंदाज आघाडीचे, सलामीचे विस्फोटक अंदाजाचे रोहित पाटील आणि निर्दोष घरत आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फाईट होईल. आर्यन चिर्ले विपक्ष स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ. वहाळ संघाची भेदक गोलंदाजी आणि दुसऱ्या बाजूला आक्रमक फलंदाजी. येस, पंचांचा हिरवा कंदील, ग्रीन सिग्नल आणि मॅचला आपण करतोय सुरुवात. निर्दोष घरत पहिला बॉल फेस करेल. धीरज पाटील. 4 षटकांचा सामना. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. वेगवान बॉल, भन्नाट वेग आणि डॉट बॉल. चला संकल्प यांचा तो मोबाईल होता, त्यांना आपण दिला, त्यांनी अनलॉक केलाय म्हणजे त्यांचाच आहे. फिंगर लॉक होता. पहिला बॉल डॉट. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हुक केलंय बॉलला. बॉलला पाठवलंय ते फाईन लेग एरियामध्ये आणि धावा किती मिळतील षटकार पंच दर्शवतायत. 6 धावा. पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर मात्र हात खोलत असताना धीरज पाटीलचा रनअप तुम्ही पहा. अगदी 38च्या किती मागून तो धावत येतोय. भरपूर मोठा रनअप. खरं तर अशा कमी गोलंदाजांचा पाहायला मिळतो आपल्याला, खास करून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पहिला बॉल बीट केले निर्दोष घरतला. त्यानंतर मात्र पुढच्याच बॉलवर पलटवार केला आणि षटकार इथे ठोकलाय. अँगलमध्ये थोडासा बदलाव करण्यासाठी आता मात्र राऊंड द विकेट येतील ते धीरज पाटील निर्दोषसाठी. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्यापर्यंत वळतायत. व्हेरी व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंपिंग लाईन. एक्स्ट्रा मध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सरकते. आपण पाहतोय अगदी रात्रीचे 2 वाजून 11 मिनिटं होत आहेत. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी क्रीडांगणावर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आणि आमचे चॅम्बो आपण पाहतोय स्क्रीनवर आनंद घेत आहेत उकडलेल्या शेंगांचा. फुल टॉस बॉल ऑन साइडला टोलवलाय. उंच खूप गेलाय. लांब किती जाईल खेळाडू पोहोचेल त्याच्यापासून दूरवर राहील बॉल. सीमा पार. चौकार.
खरं तर कुठेतरी यॉर्कर लाईनचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न होता, तो योग्यरित्या हाताळला नाही. ती लाईन योग्यरित्या पाहायला मिळाली नाही धीरज पाटीलची. तो लोअर फुल टॉस गेला आणि एक पाय वाकवला निर्दोष गरतने आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला खेळून काढले. धावसंख्या झाली ती 11. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पलटवार करावा लागेल धीरज पाटीलला. षटकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर आला चौकार. पुन्हा खोलवट टप्प्याचा बॉल, त्यालाही खोदून काढलाय. डिपॉझिट केलंय स्टँड्स मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर ऑन साइड क्लिअर करतोय. षटकार. बघा जसा षटकार आला, धावा लागल्या धावफलकावर 17. आमचे प्रणय मात्रे स्कोरर, किती त्यांची समय सूचकता आहे, किती प्रेझेन्स ऑफ माइंड. लगेच आम्हाला सांगितलं धाकटी जोईला टॉस साठी सांगा. निलेश 11 जावळे. वेल प्रणय, वेल डन. नेक्स्ट मॅच टॉस होईल. निलेश 11 जावळे आणि MMV धाकटी जोई इनिंग ब्रेक मध्ये, कारण 17 धावा आल्यात, त्यामुळे उच्चांक इथे पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. यावेळेस स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न मात्र मिड ऑफला बीट केलाय. चांगल्या पद्धतीने टाइम केलं बॉलला. वाईड लॉंग ऑफ क्लिअर करतोय बॉल आणि येतोय चौकार. थँक्यू. खोलवट टप्प्याचा बॉल होता. इनसाइड आउट फटका खेळला. मिड ऑफ आतमध्ये होता. पॉवर प्ले सुरू होता. त्याचा फायदा उचलला तो बॅट्समन निर्दोष गरतने. षटकार चौकार, षटकार चौकार, फक्त हीच भाषा बोलतोय निर्दोष गरत या पहिल्या ओव्हरमध्ये. स्कोर झालाय बिनबाद 21 आणि शेवटचा बॉल येणं बाकी. धीरज पाटीलचा एक महागडा स्पेल, एक महागडा षटक आपल्याला पाहायला मिळाले आतापर्यंत. शेवट गोड करेल का, एखादी विकेट काढेल का, कारण विकेटची ते नितांत गरज आपल्याला पाहायला मिळते स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहार टीमला, ज्यांनी टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला होता. निर्दोष गरतने मात्र तो निर्णय पूर्णपणे पलटवून लावलाय पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तरी. ओ इथे बीमर असेल, मात्र बीमर वही येतोय चौकार. बॅटची लागली स्लाइस एज. धावा मिळतील 4, नोची 1 म्हणजे एकूण 5. बघा अगदी चेहऱ्याच्या जवळ हा बॉल डायरेक्ट आला होता. थोडीशी बॉडी बेंड केली होती निर्दोष गरत यांनी. करता अनुभव प्रचंड आहे या खेळाडूकडे. सातत्याने गेली कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा करतात. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिट आहे. फलंदाज बाद होणार नाही. रन मिळाली ती 1 शेवटच्या बॉलवर. पहिल्या षटकाचा केस समाप्त. धावसंख्या बिनबाद 27. झाल्या. पहिला बॉल जर सोडला ना तर पुढच्या सर्वच बॉलवर धीरज पाटीलने लाईन लेंथ अजिबात योग्यरित्या हाताळली नाही. दुसऱ्या बॉलवर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर वाईट बॉल, त्यानंतर चौकार, षटकार चौकार, त्यानंतर तो बीमरचा बॉल, त्यावर आला तो चौकार. अतिरिक्त चेंडू पाहायला मिळाला, अतिरिक्त धाव पाहायला मिळाली. धावसंख्या झाली 27. चला स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ संघ, अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका, लगेच दुसऱ्या षटकाला प्रारंभ करा. पॉवर प्ले मध्ये 27 धावा आल्यात. या अगोदरच्या काही मॅचेस यापेक्षाही कमी स्कोरिंगच्या पाहायला मिळाल्या 5 आणि 4 षटकांमध्ये, आणि ते पहिल्याच ओव्हरमध्ये 27 धावा आल्यात. हाय स्कोरिंग मॅच इथे पाहायला मिळेल का आपल्याला, की आता इथे पुनरागमन करतील ते गोलंदाज आणि ती एबिलिटी आहे, आणि हे षटक इम्पॉर्टंट राहील. घनश्याम पाटील महत्वपूर्ण हा खेळाडू. गेल्या काही वर्षामध्ये बॉलिंग असेल बॅटिंग असेल दोन्ही डिपार्टमेंटमध्ये बोलबाला या खेळाडूचा पाहायला मिळाला आणि इम्प्रेस केलं या युवा टॅलेंटने. अनेक स्पर्धांमध्ये खूप चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, यानंतर अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे, याची आपण नोंद घ्या.
2 वाजून बरोबर 20 मिनिटं होतील आता. खरं तर आज 10 संघांचा पूल आहे, अन्यथा ही शेवटची मॅच असती जर 8चा पूल असता तर. त्यामुळे 2 सामने अतिरिक्त आहेत आज. आपण थोडी दक्षता घ्या आणि सपोर्ट करा. पहिल्या ओव्हरमध्ये आला 27 विदाउट लॉस. सर्व बॉल निर्दोष घरतने खेळून काढले. शेवटच्या बॉलवर सिंगल काढून पुन्हा स्ट्राईक स्वतःकडे घेतली. रोहित पाटील यांची साथ देतात नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि युवा टॅलेंट घनश्याम जर्सी नंबर 33 पाहायला मिळतोय आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर. 24 लाईव्ह इव्हेंटचा एक क्रिस्टल क्लिअर टेलिकास्ट आपल्यासाठी. पहिला बॉल शेवटच्या मुवमेंटला बॅटचा चेहरा खोललाय. बॉलला ते कट केलं तर डीप पॉइंटला हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड रन मिळाला. त्यात 2. ही कला तुमच्याकडे असायला हवी. फक्त चौकार षटकार मारून धावा येतात मात्र नेहमी येतील असं नाही. पहिल्या ओव्हरमध्ये त्या आल्या मात्र इथे चांगल्या गोलंदाजाच्या विरुद्ध चांगले टेक्निकलरित्या साऊंड असलेले फटके खेळावे लागतील. आणि घनश्याम पाटील एक परिपक्व गोलंदाज आहे. सातत्याने प्रचंड मेहनत हा खेळाडू घेतोय. आणि राऊंड द विकेट आला होता. पहिला बॉल कुठेतरी अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावर निर्दोष घरतने फक्त दिशा दिली. धावा मिळाल्या 2. स्कोर झाला तो 29. यावेळेस इनसाइड आउट लॉफ्टेड ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला जातोय. खेळाडू पोहोचतोय वाडिश लॉंग ऑफ मधून. पुन्हा 2 धावा. दडपण निर्माण करतोय. जिथे जिथे खेळाडू नाहीये, जिथे जिथे गॅप आहे तिथे फक्त बॉलला ढकललं जात आहे. असं बऱ्याच वेळेला खेळाडू करत असतात. हलक्या हाताने ढकलतात म्हणजे चेंडू लवकर पोहोचणार नाही खेळाडूंपर्यंत, थोडा लेट पोहोचेल आणि 2 धावा मिळतील. हे तंत्र बऱ्याच वेळेला टेनिस बॉल क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपण पाहतोय वापरत असतात खेळाडू. पहिल्या 2 बॉलवर 4 धावा आल्यात. दुहेरी स्कोर झाला 31 रन्स. पॉवर प्लेमध्ये आल्या तर 27 धावा. चला मॅचला आपण थोडी गती देऊया. निलेश 11 जावळे संघ जो बऱ्याच कालावधीपासून इथे आलेला आहे, दाखल झालेला आहे. नेक्स्ट मॅच मध्ये ऍक्शन मोड मध्ये असतील. MVMV धाकटी जोईच्या विरुद्ध. इनिंग ब्रेक मध्ये तुमचा असेल टॉस, त्यामुळे कॅप्टनने उपस्थित राहायचंय. घनश्याम पाटील 2 बॉलमध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 31 धावा स्कोर कार्डवर. हो, कमी गतीने टाकलेला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. ही लाईन चांगली आहे बघा. बाहेर वळवलं. कटराचा वापर करत असताना घनश्याम पाटील ऍक्शन रिप्ले मध्ये आणि बीट केलं ते निर्दोषला. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. विशू कोळी सर, प्रवीण पवार सर, शैलेश चव्हाण सर, ते नामवंत पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत. व्हाईट बॉल आलाय. स्कोर पुढे सरकलाय. यावेळेस टॉपेज लागली होती. शॉर्ट स्क्वेअर लेगला कोणताही खेळाडू नव्हता, अन्यथा झेल टिपण्यात आला असता. डीप मधनं खेळाडू आला. निर्दोष करत उत्सुक होते दुसऱ्या धावेसाठी. दुसऱ्या बाजूने रोहित पाटीलने कोणताही रस दाखवला नाही. धाव मिळाली ती 1. स्कोर पुढे सरकतोय 33 धावा, 33 रन्स. यावर मध्ये घनश्याम पाटीलने चांगली ॲक्युरसी दाखवली. तो एक अवांतर धाव जर सोडली तर उर्वरित चेंडूवर अजिबात रूम दिला नाही. विकेट करण्यासाठी अजिबात जागा निर्माण करून दिली नाही. विकेट टू विकेट लाईन मध्ये मध्ये कटरचा वापर केला थोडासा, त्याचा फायदा त्याला झालाय. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अगोदरच फिरली. भरपूर लवकर ते शॉट खेळून बसले रोहित पाटील. खरं तर बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईकवर आले होते. पहिलाच बॉल फेस करत होते. बघा ऍक्शन रिप्ले. पुन्हा एकदा टर्न केलं बॉलला घनश्यामने. हो, चांगला बॉल पाहायला मिळतोय. बोटांमध्ये जादू आहे या गोलंदाजाच्या. 2 षटकांचा खेळ समाप्त. स्कोर जाऊन थांबलाय 33 धावा, 33. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 27, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 6. चला मॅचला थोडी गती द्या. आदेश स्पोर्ट शिवाजीनगर माजी खासदार चषक 2025 मध्ये आपण आहोत. 4थी रजनी, 4थी रात्र. सातवा सामना सध्या सुरू आहे. यानंतर अजून 2 सामने. 33 धावा
कोणती विकेट गमावली नाही आतापर्यंत. 33 रन्स विदाउट लॉस. आर्यन चिर्ले टॉस त्यांच्या विपक्ष राहिला, बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली, मात्र निर्दोष करत वन ऑफ द एक्सपिरियन्स प्लेयर ऑफ द आर्यन चिर्ले स्क्वॉड. सर्वात अनुभवी खेळाडू म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि अनुभवाचा वापर सध्या टीमला आवश्यकता आहे. कारण आता इथे सुपर 5 साठी आता चुरस सुरू झाली. जशी अशी स्पर्धा पुढे जाईल एक एक टप्पा पार करतोय संघ आणि हळूहळू सुपर 5 मध्ये कसा प्रवेश मिळवता येईल त्यासाठी प्रयत्न करतोय. सुजल गरत तिसऱ्या ओव्हरमध्ये सामना करतील पुन्हा निर्दोष गरत. 11 बॉल 30 वर खेळतात रोहित पाटील. 2 बॉल खेळलेत, अजून अकाउंट ओपनिंगच्या प्रतीक्षेत. पहिला बॉल स्विचेट खेळण्याचा प्रयत्न होता, निराश झाले थोडेसे निर्दोष गरत. त्यांनाही माहिती आहे बॉल योग्यरित्या कनेक्ट करता आला नाही आणि डॉट बॉल. पण धावा येत आहेत, सरळ बॅटने धावा येतात तर बॅट उलटी कशाला करायची. मात्र आजचं क्रिकेट आहे फास्ट क्रिकेट आहे, मॉडर्न क्रिकेट आहे. इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळेस पण अगदी शफल झाले, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर टॉपेज लागली. लेग स्लिपचा फिल्डर बॉलच्या खाली गेला आणि मात्र चांगला झेल टिपला प्रफुल्ल घरतने आणि मोठा हार्द्रा निर्दोष घरतच्या रूपात आर्यन चिर्ले टीमला. आज दशरथजी पाटील सरांसमोर आज आम्ही होतो मुळेखंडला डे क्रिकेटला आणि तिकडे लाईव्ह नव्हतं. खरं तर त्यांनी सांगितलं की 1984 पासून ते समालोचन करतात, म्हणजे आज 39 वर्ष झाली ते समालोचन करतात. असे दशरथ पाटील सर यांचा आपण डायलॉग नुकताच ऐकला डीजे यांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकली, आपण पाहतोय 33 वर रन्सवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल झाले सुजल गरत. पहिला बॉल आला डॉट, दुसऱ्या बॉलवर आली विकेट. इथे प्रफुल्ल घरत यांनी हा झेल टिपला. न्यू बॅटर अक्षय पाटील. चला मॅचला स्पीडअप करा प्लीज, खास करून वहाळ संघ. आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका फील्ड सेटअपसाठी. सामना इम्पॉर्टंट आहे, मात्र वेळही कोणासाठी थांबणार नाहीये. लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल होता हा. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट बॉल मध्ये संपर्क नाही. हे कमबॅक करणारं षटक आहे का स्कायर 11 न्यू यंगस्टर वहाळ टीमसाठी. पॉवर प्ले मध्ये 27, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6, जिथे धावसंख्या रोखल्या घनश्याम पाटीलने आणि त्याच्याच पावलावर पाऊल देत सुजल घरतने 3 बॉल टाकलेत, एकही धाव दिली नाही, 1 विकेट प्राप्त केली. इथे मारण्याजोगा बॉल होता, मिस केलाय. फ्रस्ट्रेशन पाहू शकाल तुम्ही. गोलंदाजाकडनं भरपूर मोठी चुकी झाली होती. कमी गतीने टाकलेला आपटून टाकण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर तिथे लाईन मिस केली. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. अगदी कमी गतीने बॉल आला होता, बॅट फिरली बॅट्समनची अक्षय पाटीलची आणि थोडासा नाराज हताश पाहायला मिळाला. डॉट बॉल, सलगचे 2 डॉट बॉल खेळलेत आता अक्षयने. स्कोर स्थिर आहे 33. या अगोदरच्या मॅच मध्ये मेडन षटक आपण पाहिलं रोहित शशिकांत घरतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळेस शरीरावर जाऊन आदळतोय. याचे मग तकट नका लागू. ह्यो चिट्ट्या बॉलर आहे, 1 रुपयाचा चॉकलेट पण ना खायला दे. योगेश वाघ यांचा डायलॉग आपण पाहतोय. सुपला शॉर्ट फेम. खरं तर काही दिवसापूर्वीच उलवेमध्ये एका नाईट स्पर्धेमध्ये आपण त्यांना ऐकलं. 5 बॉल झालेत आतापर्यंत, 4 डॉट 1 विकेट. अजून एक मेडन षटक होईल का? विकेट मेडन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजासाठी. नाव आहे सुजल घरत. मेडन विकेट षटक आपल्याला पाहायला मिळतोय. एकही धाव दिली नाही आणि 1 विकेट प्राप्त केली आहे सुजल घरतने. व्हॉट अ लवली स्पेल. सुपर बॉलिंग, सुपर से ऊपर सुपर डुपर हिट.
आणि सुजल गरतने अगदी ॲक्युरसी दाखवली. कंट्रोल बॉलिंग, गोलंदाजी मधली वैविध्यता, व्हेरिएशन, गोलंदाजी बरोबर असलेला त्याचं प्रभुत्व त्याने सिद्ध केलं. 33 वर धावसंख्या थांबली आहे. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवरही एकही रन आला नव्हता. म्हणजे 8 बॉल झालेत आतापर्यंत, एक धावही आली नाहीये. प्रतीक पाटील शेवटचं षटक. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढले मिड विकेटला. रन मिळते ती एकच. धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर पुढे सरकते आणि रोहित पाटीलचं खातं इथे उघडलं या बॉलवर. अक्षय पाटील 4 बॉल फेस केले, एकही धाव आली नाहीये. 34 धावा पहिल्या इनिंग मधील प्रथम सत्रातील आपण पाहतोय. 5 बॉल शिल्लक. चला मॅचला गती द्या प्लीज. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. मात्र इथे लाईन काय आहे? व्हेरी व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप लाईन आहे. कोळी सरांचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपामध्ये मिळेल. स्कोर पुढे सरकेल. 35 धावा, 35 रन्स. पुढचा बॉल. यावेळेस स्विंग अँड मिस. मात्र बॅटची एज लागली आहे का? येस, फलंदाज बाद, कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात. कोणाला विश्वास बसेल की पॉवर प्ले मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावा आल्यात आणि आता शेवटचं षटक असताना धाव फलकावर फक्त 35 आहेत. क्रिकेट हा अनिश्चितने भरलेला खेळ आहे असं आपण का म्हणतो हे आपल्याला पुन्हा पाहायला मिळत आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ फुल्ली अनसर्टनिटीज. बऱ्याच वेळेला तुमचे प्रेडिक्शन फेलच होतात जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही. त्यामुळे पॉवर प्ले मध्ये 27 येऊन जे दमदार कमबॅक करून दाखवलंय स्कायरा 11 न्यूयॉर्क स्टार वहाळच्या गोलंदाजांनी, कौतुकास्पद शब्द नाही आहेत त्यांच्या परफॉर्मन्ससाठी. मात्र अजूनही 4 बॉल आहेत. अजूनही धावा बनवला येऊ शकतात आर्यन चिर्ले टीमला. पुन्हा एकदा भन्नाट वेग. वेगाबरोबर अचूक लाईन, अचूक टप्पा, अचूक दिशा. प्रतीक पाटील. त्याचबरोबर अमित कडू कुठे असेल तर कृपया आमच्या मुख्य व्यासपीठाबरोबर संपर्क करायचा आहे. अमित कडू. 35 धावा, 2 विकेट, 3 बॉल हाताळलेत, 2 धावा दिल्यात, 1 विकेट. प्रतीक पाटील सध्याच्या घडीला प्रचंड चांगल्या फॉर्म मधनं जातात ते सर्व खेळाडू. जसा चेंडू टाकलाय, डिलिव्हर झालाय, बीट केलंय बॅट्समनला आणि खेळाडूंना मात्र शाबासकी मिळते. शाबास, शाबास आणि शाबास. हीच लाईन आणि हेच व्हेरिएशन पाहिजे. एकाच टप्प्यावर वारंवार गोलंदाजी केली की बॅट्समन रुबरू होतो त्या लाईनशी. त्यामुळे लाईन मध्ये तुम्हाला करायचंय बदलाव, दाखवायचे तुमच्याकडलं असलेलं व्हेरिएशन, तुमच्याकडे असलेलं पोटेन्शियल आणि ते गोलंदाजांनी दाखवलं. घनश्याम पाटील, सुजल गरत आणि प्रतीक पाटीलने. यावेळेस फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आले प्रतीक पाटील आणि झेल टिपत असताना प्रेशर मध्ये गमावतायत विकेट. फलंदाज बाद. थँक्यू. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. अगोदरच शफल झाले, बॅट फक्त फिरवली, अंदाज घेतला नाही चेंडूच्या टप्प्याचा आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आले प्रतीक पाटील आणि त्यांनी तो झेल टिपलाय. फलंदाज बाद. तिसरा आर्यन चिर्ले टीमचा शेवटचा बॉल. पहिल्या सत्रातील टार्गेट सेट करणारा चेंडू. अलंकार घरत खेळेल. 35 धावा स्कोर कार्डवर आहेत. निलेश 11 जावले वर्सेस MMV धाकटी जुई. चला कॅप्टन कृपया आपण इथे लगेच यायचं आहे.
शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. एज लागली, भरपूर मोठा आवाज आला आणि शेवटच्या बॉलवर देखील विकेट मिळाली प्रतीक पाटीलला. 35 धावा धावफलकावर 4 विकेट्स गमावले आणि 36 धावांचं लक्ष. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल मच्छिंद्रजी पाटील सरांचा. आणि तत्पूर्वी जाऊया आपण टॉस साठी, जिकडे रुपेशजी पाटील सर आपल्या समोर जोडले जातील. चला दोन्ही टीमला विनंती करेन की आपण लगेच नाणेफेकीसाठी ते यायचं आहे. जावली टीम उपस्थित आहे, तरी धाकटी जुई प्लीज आपण लगेच इथे उपस्थित राहायचं आहे, नाहीतर जावली टीमला मात्र इथे नाणेफेक विजयी मात्र घोषित केलं जाईल. पहा इथून आपण धावत पळत यायचं आहे. तर इथून नाणेफेक घेतली जाईल. आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्र श्री सेकंड आणि रायगड श्री फर्स्ट रँक मध्ये आपण राहिलेलं गेलेलं पाहिलं गेलं तर बॉडी बिल्डर म्हणजे ज्यांच्या आपल्याच गावातील या शिवाजीनगरचा अभिमान आणि स्वाभिमान परागजी ठाकूर सरांच्या शुभहस्ते इथे मात्र टॉस घेतला जाईल. चला कोणतं कर्णधार उपस्थित नाहीये. धाकटी जुई चला यावर लवकर. धाकटी जुई आणि जावळी टीम दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत आणि सन्माननीय महाराष्ट्र श्री सेकंड रँक मध्ये आपल्याला पाहायला मिळाले, रायगड श्री मध्ये फर्स्ट पाहायला मिळाले ते आदरणीय पराग ठाकूर आमचे शिवाजीनगरचे अभिमान स्वाभिमान यांच्या शुभस्थिती मात्र टॉस झालाय. टॉस जिंकलाय. पेंटिंग निर्णय ह्याही वरती रायगड असोसिएशनला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. टॉस झाल्यानंतर लगेच निर्णय देणं हा बंधनकारक असेल. मी पराग ठाकूर सरांकडे जाईल. आपण पाहिलं गेलं तर बॉडी बिल्डर म्हणून तुमचं नाव सातत्याने शिवाजीनगर गावासाठी मात्र राहिलं गेलेलं आहे, परंतु टेनिस क्रिकेट आज इथे येऊन कसं वाटतं, काय म्हणाल आपल्या गावाचं आयोजन आणि आज रायगड टेनिस क्रिकेट पटलावरती आपल्या गावाच्या नावाचा जय जयकार झालं, कारण अगदी उत्तम स्पर्धा आली, काय म्हणाल? आयोजन खूप चांगले केले आहे. फलंदाज पाठवा प्लीज, उशीर नको, कारण 2 सामने अजून बाकी आहेत प्लीज. थँक्यू सर. तुम्हाला विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये बसायचं आहे. चला लगेच इथून क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि त्याचबरोबर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊया आणि त्याचबरोबर शुभसन्मान इथे मात्र घेतला जाईल. महाराष्ट्र श्री आणि रायगड श्री असं मात्र किताब त्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. शिवाजीनगर या गावाचा अभिमान स्वाभिमान आपण पाहायला गेलं तर पराग ठाकूर यांचं मात्र इथे शुभ सन्मान कडू साहेबांच्या शुभास्ते इथे मात्र घेतला जातो. ही महाराष्ट्राचा अलंकार वस्त्र शॉल इथे मात्र दिले जाते, मायेची उपदार शॉल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेतील मुख्य आठवण हा सन्मान चिन्ह देऊन इथे हा शुभ सन्मान मात्र साकारला जातोय. आणि यस आपण पाहू शकते बॉडी बिल्डर मध्ये आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्र श्री, जोरदार टाळ्या एकदा झाल्या पाहिजे. ओहो आवाज सिट्या मात्र होताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र श्री सेकंड रँक रायगड श्री किताब ज्यांच्या नावावरती आहे ते पराग ठाकूर. इथून आपल्याला मात्र इथून आपल्या बॉडीचं येस महाराष्ट्र श्री का झाले त्याचे उत्तम उदाहरण हा मात्र आहे शिवाजीनगर गावाचा अभिमान आणि स्वाभिमान. थँक्यू. जोरदार परत एकदा टाळ्या आपल्या माणसासाठी पराग ठाकूर यांच्यासाठी. धन्यवाद. जाऊया कमेंट्री बॉक्स में. शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया पराग जी, आपका भी स्वागत है, बहुत मजा आया. चलो जीत के लिए समीकरण बनेगा यहाँ पर केवल 36 होने की आवश्यकता. पहले 6 गेंदों में 27, उसके बाद 18 गेंदों में सिर्फ 8 रन और टीम का स्कोर 35 जीत के 36 की आवश्यकता. चलो बल्लेबाज आ चुके, फील्ड की रचना करें, मुकाबले को आगाज करें. अंपायर से अनुरोध है आपको भी जाना है और मुकाबले को आगाज करना है. टाइम पास बिल्कुल नहीं करें, दोनों टीम से दरख्वास्त है क्योंकि अभी भी 2 मुकाबले खेलना शेष है. बच चुके यहाँ पर रात के, बहुत बच चुके अभी 2:37. मुकाबला खेला चले वाल वर्सेस चिरले के बीच में. टॉस जीता था वाल टीम ने, पहले फील्ड करने का फैसला किया था. चिरले टीम ने शुरुआत क्या शानदार की थी. पहले ओवर में 27 रन बनाए उन्होंने, ऐसा लगा कि 70-75 बनाएगी टीम, लेकिन पिछले 18 गेंदों में केवल 8 रन आए और इसके जरिए ये मुकाबला 35 पर छूटा 36 का लक्ष्य मैदान पर. अरेबिक जोड़ी मैदान पर पहुंच रहे हैं रोहित पाटिल और प्रयास कोहली. यस लेदर क्रिकेटर प्रयास कोहली. मजा आता है जब प्रयास कोहली कवर ड्राइव लगाते हैं, ड्राइव करते हैं और लॉफ्टेड ड्राइव लगाते हैं.
क्रिकेट की नजाकत देखने लायक होती है। ओलंपिक जोड़ी मैदान पर पहुंच चुके हैं। जीत के लिए समीकरण बनेगा 36 की आवश्यकता। 4 ओवर 36, 9.00 की अवशेष से रन बनाने होंगे और गेंदबाज के लिए तैयार है रोहित पाटिल। फील्ड की रचना की गई है। यह अंपायर का इशारा हो चुका है, हरी झंडी दिखाई, यानी कि मुकाबले को आगाज किया जा रहा है। 36 का लक्ष्य, पहली गेंद, पटकी भी गेंद, टैप किया गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद, उनके पहुंच में गेंद जब तक मिले तब तक समय था बल्लेबाज के पास। गेंद धीमी हो चुकी है यहाँ पर, ओस गिरी बहुत ही, शबनम के कारण गेंद धीमी हो चुकी है। यदि डे टूर्नामेंट होती कब की 4 लगन निकल चुकी थी गेंद, लेकिन 2 रन मिलेंगे यहाँ पर। हमारे स्कोरर हमारे साथ है प्रणय, स्वागत है आपका। बहुत ही खूबसूरत स्कोरिंग करती हुए इस उलवा नोड की आन बान शान, हर प्रतियोगिता में अपना 100% देने की क्षमता रखने वाले काबिल तारीफ स्कोरर हमारे, स्वागत है आपका। 2 रन मिलेंगे यहाँ पर। शुरुआत हुई पारी की, बढ़िया शॉट, लाजवाब शॉट लगाते हुए फाले को क्लियर किया, हर गेंद निकल चुके हैं हुक के माध्यम से। अंपायर का इशारा 4 रन का, यस है। सामने भी देखा, प्रयास कोहली के बल्ले से निकलता हुआ चौका सबने देखा। 36 का लक्ष्य, टीम का स्कोर। यस, टॉस जीतने के बाद जावले टीम ने फील्ड करने का फैसला किया। प्रतीक ने फैसला देरी से दिया, कोई बात नहीं, सोच समझ कर दिया उन्होंने फैसला। 4 ओवर का मुकाबला होगा। दोनों टीमों की कप्तान की निगाह इस ट्रॉफी के ऊपर। काफी खूबसूरत ट्रॉफी, क्रिस्टल ट्रॉफी है, जिसका वजन काफी होता है और जिसकी प्राइस भी काफी होती है। टीम का स्कोर 6 रन, 2 गेंदों का समाप्त हुआ। प्रयास कोहली अपनी इनिंग की शुरुआत करते 2 गेंदों में 6 बनाकर 300 का बैटिंग स्ट्राइक मेंटेन किया उन्होंने। 36 का लक्ष्य। इस बार फिर एक बार तैयार रोहन की निगाह होगी, अच्छी गेंदबाज है रोहन, हालांकि अक्सर इस गेंदबाज को हमने P1 में गेंदबाज करते हुए देखा है। रोहित को करारा जवाब दिया, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद निकलती हुई हवा में गेंद है, काफी अच्छा प्रयास था लेकिन 2 रन नहीं रोक पाए। प्रशांत थे वहां पर, प्रशांत गरत, अच्छा प्रयास था प्रशांत गरत का, लेकिन प्रयास को कौन रोक पाएगा। ये खिलाड़ी 16 साल के खिलाड़ी है, लेकिन क्या तजुर्बा कम है, लेकिन जज्बा, जो जुनून और काबिलियत कूट कूट कर भरी इस खिलाड़ी में। बल्लेबाज में बड़ी चर्चा हो रही है, चर्चा का विषय मुकाबला। इस टीम ने 27 रन बनाए थे पहले ओवर में, चिरले टीम ने लगा कि 45-50 बनाएगी, लेकिन रन नहीं बने उनको। पिछले 18 गेंदों में 8 रन बनाए केवल, और 35 का लक्ष्य, 36 का लक्ष्य। फुल टॉस, दिशा दी गेंद को, सही नसीब इस गेंद को, गेंद जा रही है लॉन्ग ऑन पर, ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन पर गेंद को फील्ड किया जाए, 2 रन बड़ी आसानी के साथ। प्रयास बता रहे कि क्रिकेट उनके लिए कितनी आसान है, क्योंकि जिस प्रकार से शॉट लगा रहे, जिस तरह से नजाकत दिखा रहे, बहुत बहुत शुक्रिया। जो करता ने काफी प्यार दिया हमें इस प्रतियोगिता में, स्वागत है आपका, शुक्रिया अदा करेंगे। टीम का स्कोर। इस आयोजन में किसी भी चीज की कमी नहीं है। पहले हमें भेल भी खिलाई, उसके बाद सेंग भी खिलाए, अब बिस्किट भी खिलाए जा रहे हैं, और काफी प्यार भी परोसा, उस प्यार को हम सराखों पर रखते हैं। स्वागत है आपका। 10 रन टीम का स्कोर। प्रयास अभी भी मैदान के बस सेकंड पर। प्रयास को रोकना आसान नहीं होता है, क्योंकि इस खिलाड़ी में काबिलियत कूट कूट कर भरी है, और हर शॉट को बड़ी आसानी के साथ खेल भी पाते हैं, ये वही खिलाड़ी है। और ये अटैक है इसका, बहुत ही बढ़िया शॉट, गेंद सीमा पर, 4 रन। बहुत ही शानदार। ये प्रयास के ऊपर गाना भी बना, एकनाथ जी माली इनकी आवाज थी, सुरीली आवाज थी, और सुरीली आवाज में ये गाना था 14 बिना किसी विकेट के नुकसान पर। जो 27 रन बनाते पहले ओवर में, उसका जवाब दे रही है चिरला टीम को वाल टीम, न्यू स्टार वाल टीम। चलो देरी न करना प्लीज, मुकाबले को आगाज करें। ये हमारे आयोजक, क्या बात है, छुरी नहीं मिली तो वहां से प्लेट से केट को काटा जा रहा है। यस,
यस, ये हैप्पी बर्थडे हम पर्दे के पीछे कर रहे हैं। जी हाँ, यस, एंजॉय कर रहे हैं हमारे आयोजक। स्वागत है आपका। ओ लवली शॉट, जस्ट फ्लिक ऑफ द रेस, लॉकर के ऊपर से, और ये बनेगा बड़ा विकेट, अनमोल विकेट। प्रयास के पारी का खात्मा, सबसे बड़ा विकेट मैदान से बाहर। आबा का खेल का मजा। प्रयास का, बट नजाकत कम थी और ताकत कम थी, क्योंकि फ्लिक ऑफ द रिस्ट था। उनकी रिस्ट अभी भी इतनी मजबूत नहीं बनी है, हालांकि उम्र काफी 16 साल है, शरीर की वृद्धि नहीं हुई अभी तक। फ्लिक ऑफ द रिस्ट बढ़िया शॉट था, लेकिन ऊंचाई ज्यादा, लाजवाब कैच, और चिरलेडी वहां से वापसी कर सकते हैं। अब विनीत वहां पर, रितु ने, ऋतुज घरत कैच को लपकते हुए। अब मजा आएगा। 14 पर 1, विनीत गेंदबाजी में आते हुए। ओवर का बाद समापन, एक ओवर के समाप्ति का 14 रन जीत के लिए 36 बनाने। प्रणय बताएंगे, प्रणय 18 गेंदों में कितने रन की आवश्यकता है? 22 रन की आवश्यकता है। 18 गेंदे 22 रन। जंबो हमारा मैथ्स काफी कमजोर है, बचपन से मैथ्स से हम झगड़ते आए, इसके लिए हम कैलकुलेटर यूज करते हैं। इंग्लिश हमें बचपन से, हिंदी, इंग्लिश, मराठी से लगाव था, लेकिन मैथ्स कभी नहीं जमे हमारे। यस, मैथ्स और ड्राइंग कभी नहीं जमे हमें। चलो रुक करेंगे मैदान पर। 14 पर 1, 22 की आवश्यकता 18 गेंदों में। प्रयास होते तो मुकाबला कब का खुला कर चुके होते, लेकिन अब चीरले टीम के पास मौका है यहाँ से वापसी करने का, क्योंकि रीढ़ की हड्डी तोड़ी उन्होंने, कमर तोड़ी है यहाँ पर इस टीम की। नए बल्लेबाज समीर नाइक, वो जाने दिया गेंद को, जानते थे समीर इस बार गेंद वाइड है। टपकाने के बाद गेंद अपने आप में गति लेती हुई, और इसके बाद काटा भी बदला गेंद ने, और अंपायर का इशारा यहाँ पर होता हुआ वाइड का। ये पहली वाइड गेंद। टीम का स्कोर 15। 21 की आवश्यकता है 18 गेंदों में। यदि यहाँ से इस मुकाबले को 2 ओवर में भी खत्म किया जा सकता है, लेकिन नहीं, गेंदबाजी काफी अच्छी है, क्योंकि चिरले टीम में काबिलियत भरी खिलाड़ी है, युवा से सजी टीम है, और काफी कूद कर उनमें भी अंदर काबिलियत भर चुके हैं। टीम का स्कोर 35 था, 36 का लक्ष्य बनाना है। तो स्विंग किया गेंद को, यहाँ पर स्लॉक स्लिप करने के प्रयास किया था बल्लेबाज ने, घुटने भी टेके थे, लेकिन नहीं कर पाए। डॉर्किंग की समाप्ति। हर चीज यहाँ पर दी जा रही है। आयोजकर्ता का शुक्रिया अदा करना चाहिए, दिल की गहराइयों से, किसी भी चीज की कमी नहीं है। और ये देखिए फॉलिंग स्लीप लगाने का प्रयास, अब नहीं जमेगा। लाजवाब गेंदबाजी। विनीत की तारीफ करना चाहेंगे। विनीत ने पहले गेंद भले वाइड पे की, लेकिन इसके बाद जो वापसी की वो काबिल तारीफ है, क्योंकि भूल करना इंसान का स्वभाव है कि भूल को स्वीकार कर लेना एवं वैसी भूल फिर करने का प्रयास करना शूर्य में वीरता का प्रतीक होता है। और ये अपने गलती से सबक सीखकर फिर एक बार वापसी की उन्होंने, लाजवाब वापसी। 2 गेंदे फेंकी जा चुके, रन 1 ही मिला है, वो भी वाइड के रूप में। और ये प्लेसमेंट, आप गैप ढूंढा, 1 रन मिलेगा वहां से। गेंद जा रही है, यस, वहां से 2 रन मिलेंगे। ये गलती है चिरले टीम की, क्योंकि गेंदबाज सबको दाव पर लगाकर गेंदबाजी कर रहे, तो यहाँ पर फर्ज बनता है खिलाड़ियों का कि गेंद को फील्ड करे और रन को बचाए। यहाँ से मिलेगा 2 रन। 2 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा, 18 पर पहुंचता हुआ। पहले ओवर में 14, 17, पहले ओवर में 14। अंपायर का इशारा कुछ होता हुआ, गेंद पे की जा रही है। जब चाहे आप गेंद को आप तब्दील कर सकते हैं। ये नहीं जाएगी, हवा में है गेंद, खिलाड़ी मौजूद, लाजवाब कैच। क्या कैच लपका महेश ने यहाँ पर, बहुत ही काबिल तारीफ। एक और विकेट का पतन। 17 पर दूसरा खतरा। पतन, एक और विकेट का पतन। बहुत बहुत शुक्रिया आयोजकर्ताओं का, शुक्रिया अदा करना चाहेंगे। काफी प्यार भरोसा उन्होंने, कोई चीज की कमी नहीं यहाँ पर। खाने से लेकर नाश्ता, ब्रेकफास्ट तक, जलपान से लेकर सब हमारा यहाँ पर इंतजाम किया। स्वागत है आपका।
एक और विकेट का पतन। विकेट गिरी यहां से 2-17 पर दूसरा खतरा। जीत के लिए बनाने 36, अभी भी मंजिल दूर है, लेकिन मुकाबला काफी शानदार है। तारीफ करेंगे गेंदबाज विनीत की, क्या लाजवाब गेंदबाज की विनीत ने। 14 रन थे पहले ओवर में, तब विनीत का इस्तेमाल किया और विनीत ने अब रन बरसे। विनीत के यहां पर गेंदबाजी में रन रोके उन्होंने। टीम का स्कोर 17 पर 2। चलो मुकाबले को आगाज करना है, देरी ना करना प्लीज, क्योंकि कई मुकाबले खेलने बाकी है। अच्छी गेंद, कोई मौका नहीं बल्लेबाज के पास। ये देखिए ड्रिल करके दिखा रहे, इनको इंसाउट खेलने की चाहत रखी थी, लेकिन उनकी तमन्ना को बीट किया इस गेंद ने। सपने अधूरे रहे, डॉर्किंग की समाप्ति। 17 पर 2। ये देखिए ये एक्शन रिप्लेट, स्विंग किया गेंद को विनीत ने अंतिम चरणों में। ये विनीत का जलवा है, लाजवाब गेंदबाजी। और ये शॉट खेला, गजब का शॉट था, और नहीं मिलेंगे 4 रन। जरूरत थी चौके की, 4 रन। बारह गेंदे 15 की आवश्यकता है। 12 गेंदे 15। मुकाबला नेट टू नेट फाइट है, मजा आएगा खेल का। 12 गेंदे बचे और 15 की आवश्यकता है। ये चौका मैदान के ऊपर इस वाल टीम के लिए संजीवनी का काम करेगा, क्योंकि इस मुकाबले को उन्होंने मोड़ भी दिया मैदान पर। 12 गेंदे और 15 की आवश्यकता। क्या ये संगीन मुकाबला होने जा रहा है? जी हाँ, ये मुकाबला कांटे भरा होगा। चलो देरी न करना है, मुकाबले को आगाज करना है। टीम मीटिंग वहां पर होगी, उसके बाद गेंदबाज का इस्तेमाल किस गेंदबाज का करना है, विकल्प चुना जाएगा कप्तान की ओर से, और यहां पर फैसला हो चुका है। गेंदबाज साईनाथ का काफी समझा बुझा कर गेंदबाज के लिए लाकर खड़ा कर दिया है। 12 गेंदे 15 की आवश्यकता। यह मुकाबला बड़ा होने की संभावना है, और हम भी कामना करते हैं कि मुकाबला बड़ा हो, ताकि इस मुकाबले से दर्शकों को काफी रोमांच मिले, और जो खुशी और जो आनंद हम चाहते हैं इस मुकाबले से, वो आनंद हम प्राप्त कर सके। चलो मुकाबले का रिदम न तोड़े मेरे दोस्त, मुकाबले को आगाज करें। 12 गेंदे 15 की आवश्यकता, और पहले गेंद पर ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, लेकिन गेंद निकल चुके सीमा पर। 6 रन हुआ भाई वाह। प्रतीक पाटिल कप्तान मैदान पर आते हुए, कप्तान क्या कुछ कर सकता है दिखा मैदान के ऊपर। सामने रखा गेंद को, लॉप किया, बहुत ही बढ़िया शॉट, मिड विकेट के ऊपर से खेल दिया गेंद को 6 रन के लिए। अब 11 गेंदे 9 रन की आवश्यकता। प्रयास कोहली के बाद प्रतीक मैदान पर आते हुए, प्रतीक ने अपना आती जलवा शुरू कर दिया, और क्या लाजवाब शॉट दिखाती हुए। गजब का शॉट, फ्लिक ऑफ द रेस, व्हाट अ शॉट, बहुत ही बेहतरीन शॉट। एक और शानदार छक्का, फ्लैट स्ट्रोक, मुकाबले को खुला किया। शुक्रिया डीजे। प्रतीक ने भी रिस्ट से शॉट खेला, फ्लिक ऑफ द रिस्ट। प्रयास ने भी रिस्ट से खेला था, लेकिन प्रतीक की जो रिस्ट है ना, वो मजबूत है, और प्रयास की जो रिस्ट है वो कमजोर है, क्योंकि उनकी 16 उम्र है, अभी भी उनको उसको मजबूत करना है। अब जीत के लिए 10 गेंदे 3 रन की आवश्यकता। चिरले टीम को यहां पर वापसी के लिए मजबूर किया प्रतीक ने। कप्तान किस प्रकार होते हैं, इसका जीता जागता उदाहरण। लाजवाब गजब की बल्लेबाजी प्रतीक की ओर से। अगला मुकाबला जावले वर्सेस कौन है, दाक्टी जुई, मजा आएगा। जावला टीम बड़े आराम से आई है, अब खाना पीना खा के आराम से सो के, और अभी उनको रेस्ट मिली है, अब मजा आएगा। 10 गेंदे 3 रन। एक और बढ़िया शॉट, ओ व्हाट अ फिनिश, क्या बात है, क्या नजाकत है। 3 गेंद में 3 छक्के, मुकाबले को खुला किया प्रतीक ने। मैन ऑफ द मैच की घोषणा करेंगे, हो सकता है प्रतीक होंगे मैन ऑफ द मैच के हकदार। चलो प्रतीक को देंगे मैन ऑफ द मैच के हकदार। 18 रनों की शानदार वापसी।
ये जिस गेंदबाज ने मेडन षटक फेंका था स्वप्निल ठाकुर, इनके ओर से 1000 का इनाम है। प्रणय बताएंगे किसने? सुजल घरत। आना आपको। और मैंने दी मैच के लिए प्रतीक कौन है? चिरले टीम हार्ड लक। खेल अच्छा नहीं रहा आपका, क्योंकि पहले ओवर में 27 बनाए आपने, पिछले 18 गेंदों में 8 ही रन बनाए। 50-55 बनते तो जीत सकते थे, लेकिन रात गई बात गई। छोड़ो कल की